राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चौमध्ये. तर मंडळी, मी आज असा एक रामबाण आयुर्वेदिक उपाय घेऊन आलेलो आहे ना. हा जर तुम्ही उपाय केला तर आपल्या शरीरामधील शेकडो आजार दूर होणार आहे. तर ते शेकडो आजार नेमकं कुठले असणार आहे? आपण जेव्हा झोपेतून सकाळी उठतो ना, सकाळी उठल्या उठल्या काहींना काय होतं, अपचन, ॲसिडिटी, पोटाचे विकार, पोट साफ न होणं. म्हणजे आपल्या शरीरात आहे ना हजारो आजार असतात, ते जडलेले असतात आणि त्याचा उपाय आपल्या स्वयंपाकघरामध्येच असतो, पण तो आपल्याला शोधता येत नाही. आणि जरी समजला तर त्या उपायाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही कुणाकडून. तर मंडळी, आज खूप आनंदाची बातमी असणार आहे. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक आनंदाची बातमी सांगणार आहे. आपल्या व्हिडिओला भरपूर ताई आहेत, भरपूर दादा आहेत, ते वारंवार कमेंट करतात, दादा आम्हाला मुतखड्यासाठी औषध द्या, गुडघेदुखीसाठी, कंबरदुखीसाठी औषध द्या. बरोबर ना भाग्यश्री? तर मी आणि भाग्यश्रीने असा एक निर्णय घेतलेला आहे ना, फक्त आम्हाला काय करा, आम्हाला थोडासा वेळ द्या, एक 15 दिवस किंवा एखादा महिनाभर वेळ द्या. आम्ही तुमच्या सेवेसाठी पूर्णपणे तत्पर राहणार आहोत. भाग्यश्री, तू तयार आहे ना? हो. ठीक आहे. तर आपण भरपूर ताईंचा आणि दादाचा मान राखून जेवढं आपल्याच्याने शक्य होईल तेवढं त्यांना औषध द्यायचा प्रयत्न करू. हो. मग ते औषध कुठले कुठले असणार आहे? प्रथम औषध असणार आहे मूळव्याधासाठी, मुतखड्यासाठी, गुडघेदुखी, कंबरदुखीसाठी, उष्णतेसाठी. म्हणजे तुमचे जे शरीरातील आजार असतील ना, त्यावर आम्ही सर्व आयुर्वेदिक रामबाण औषध देणार आहोत. आमच्या गावचा पत्ता सांगणार, आमच्या मोबाईलचा नंबर देणार. पण तुम्हाला सगळ्यांना विनंती एकच राहील, तुम्ही फोन करा. आम्ही फोनचा वेळ सुद्धा देऊ, नाही का? सायंकाळी 5 ते 6, 6 ते 7 एखादा असा वेळ देऊ. पण काय करा, व्हॉट्सअप नंबर नक्की सेव्ह करून ठेवा. म्हणजे तुम्हाला कुठल्या कुठल्या आजारावर औषध पाहिजे तसं तसं व्हॉट्सअपला तुम्हाला लिहून पाठवता येतील, नाही का? मग ते औषध खरेदी करण्यासाठी काय करायचं, तुमच्या गावचा पत्ता लिहायचा, पिनकोड टाकायचा. मग आम्ही काय करू, आमच्या गावापासून श्रीरामपूर आहे ना 10 किलोमीटर अंतरावर आहे. मग मी काय करत जाईल, दर रविवारी पालेभाज्या असू द्या, पावडर असू द्या, कुठलं औषध असू द्या, कुरिअरद्वारे तुमच्या घरी नक्की पोच होईल. आता पाऊस सुरू झाला की छान छान भाज्या उगवतील, आयुर्वेदिक रानभाज्या. त्या पण आपण मस्त अशा ज्यांना भेटत नाहीत खायला त्यांना आपण पाठवणार आहेत. बरोबर आहे. उंबरदवाडीची भाजी, सराटीची पावडर, सराटे, गावरान धने आहेत आपल्या शेतातले निघलेले. आणि मंडळी, मी घेतलेले आहे इथं 3 ग्लास. याचे भरपूर असे फायदे आहेत. त्याच्यामुळेच आपण स्वयंपाक करताना सकाळ संध्याकाळी याचा वापर करतो, नाही का? हो. सगळ्यांच्या घरामध्ये धने असते, तर बरोबर आहे. सगळेजण वापरते ते धने. आणि या धन्याचा सर्वात एक महत्त्वाचा फायदा असा आहे, ज्यांचं कोणाचं जर अंग खाजत असेल, पित्त होत असेल, पित्त झाल्याच्या नंतर अंग खाजतं ना आणि चट्टे चट्टे उठते अंगावर, तेव्हा हे धने, मूठभर धने आणि एक मोठा खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आणि दोन्ही एकत्र चवून खाऊन घ्यायचं सगळं. 5 मिनिटाच्या आत तुम्हाला फरक जाणवल. असा मस्त असा जबरदस्त त्याचा फायदा आहे. माणसाच्या शरीरात प्रामुख्याने वात, पित्त, कफ, ॲसिडिटी, अपचन आणि सकाळी सकाळी उठल्या उठल्या पोट साफ न होणे, करपट ढेकरं येणे, बाथरूम स्वच्छ न होणे, पोट सकाळ सकाळ जड पण लागत. म्हणजे आपल्या आजाराची सुरुवात सकाळी उठतो ना तेव्हापासूनच सुरू होते आपल्या आजाराची मुख्य सुरुवात. हे झाले पोटाचे विकार. जेवढे मंडळी आपल्या शरीरामध्ये घातक आजार आहे ना, शुगर असू द्या, कुणाला बीपीचा त्रास भरपूर असतो, साखर नियंत्रणात नसते, रक्त खराब होत चालतं आणि रक्तामुळे असे भरपूर आपल्याला आजार जडतच असतात. तर ते रक्ताचे विकार सुद्धा हे धने आपले दूर करणार आहेत. म्हणजे या धन्याचा फायदा असा असणार आहे मंडळी, आपलं पोट साफ करणार आहेत, आपलं रक्त शुद्ध करणार आहेत. आणि जेवढे तुम्हाला बीपी झालं, शुगर झालं, असे मोठे मोठे आजार आहे ना, थायरॉईड वगैरे झालं, किती मोठे भयंकर आजार असू द्या, ते सर्व आजार दूर करणार आहेत हे आपले धने. आणि विशेष म्हणजे आता मी तुम्हाला तिसरी गोष्ट या धन्याची अशी सांगतो, जसं की माझे हात बघू शकता, कोणाकोणाचे हे बोटं दुखतात, हे मनगटं दुखतात, म्हणजे सगळे जॉईंट, गुडघे, सांधे, नाही का, सगळे जॉईंट दुखतात. त्या हाडांसाठी तर हे धने ना, धने अमृत असणार आहे, अमृत. तर मंडळी, मी तुम्हाला या धन्याचा उपयोग अशा पद्धतीमध्ये करून दाखवणार आहे ना, तुम्ही खूप खुश होणार आहात, आनंदी होणार आहात. कारण की तुम्हाला कुठं जायची गरज नाही. म्हणजे तुमच्या शरीरातील जेवढे काय आजार जडलेले असतील ना, ते तुमचं स्वयंपाकघरच दूर करणार आहे. तर चला, वेळ न लावता सुरू करूया आपल्या उपायासाठी. आणि आपल्या शरीरातील शेकडो आजार दूर करणारा आम्ही आज हा आयुर्वेदिक उपाय घेऊन आलेलो आहोत. धने खाताना टेस्ट कशाची येते माहिती आहे का? जी आपल्याला दुकानामध्ये धनाडाळ भेटत होती का आपण लहान असताना, हो, सेम तशीच टेस्ट येत आहे याची. मस्त लागते. रोज थोडे असे खात जायचे. तुम्हाला जर जास्त वेळ नसेल ना, तर रोज असे चिमूटभर घ्यायचे आणि तोंडात टाकी जायचे काम करता करता. चव लागते. हो. आता याने काय होणार, रक्त एकदम शुद्ध होणार, रक्त झपाट्याने वाढणार. आणि तुम्हाला जर थायरॉईड असला ना, थायरॉईड, तुम्ही दिवसातून सकाळी संध्याकाळी कधी धने खाऊ शकता. 4-4 धने तोंडामध्ये टाकून कधी खाऊ शकता. तुमच्या, मी म्हणतो मंडळी, जर निसर्गामध्ये जर कुठला आयुर्वेदिक उपाय असेल थायरॉईडवर, तो फक्त आपले धने आहेत.
तर चला आम्ही तुम्हाला दाखवतो उपाय कसा करायचा याचा, कशा कशा प्रकारे. हो 3 प्रकारे आहे बरं का. हो तर चला मंडळी सुरुवात करूया. मी इथे घेतलेला आहे काचेचा ग्लास, तुम्ही स्टीलचा घेऊ शकता, कशाचा घेऊ शकता ग्लास. त्या बघा मी आता हा गच्च ग्लास भरून घेतलेला आहे. आता भाग्यश्री पुढची पद्धत काय असणार आहे याची? आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय, हं. 1 चमचा भर धणे टाकायचे फक्त 1 चमचा धने घ्यायचे आहेत आणि ह्या ग्लासामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. आणि हे रात्रभर भिजून द्यायचे धणे या पाण्यामध्ये. मंडळी ह्या पाण्याचा आणि धण्याचा उपयोग कशासाठी असणार आहे? आपल्या पोटातील गॅस, अपचन आणि जे आपल्या पोटातील कोलेस्ट्रॉल वाढतं. आता भरपूर जणांची समस्या आहे बिकट, वजन वाढ, वजन कमी, अशक्तपणा, ह्या सगळ्या समस्यावर हा आपला रामबाण उपाय चालणार आहे. म्हणजे 3 प्रकारामध्ये भाग्यश्री मी आपल्या प्रेक्षकांना उपाय दाखवणार आहे. पोटाचे विकार ह्या उपायापासून दूर तुम्ही होणार. म्हणता आणि पोटाचे विकार म्हणजे काय, जे वाढलेलं पोट असतं काशी ढेरी हो. पुढे आलेली असती आणि पोट ती साफ न कमी होऊन होणं, जाते. पोट साफ न होणं, अन्नपचन न होणं, रात्री वेळेवर झोप न येणं, हा उपाय फक्त हा एक आहे. आता दुसरा उपाय, 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आपल्याला. 1 ग्लास पाणी घेतलं आणि इथं टाकायचं आहे आपल्याला 1 चमचा धने. थोडेसे जास्त घेतो मी, कारण की पाणी आपल्याला हे उकळायचं आहे. तर आता हे पाणी मला चुलीवर उकळून काय घ्यायचं आहे, याचा आपल्याला चहा बनवायचा आहे. अर्थातच याचा आपल्याला काढा बनवायचा आहे, धण्याचा काढा बनवायचा आहे. याला जर उकळून घेतलं तर याच्यात जो असणारा अँटीऑक्सिडेंट घटक आहे, आणखीन पण थायरॉइड दूर करणारे घटक आहेत. आणि जो तुम्हाला थायरॉइड असतो, ब्लड शुगर, BP वगैरे असतं ना, ह्या काढ्यामुळे तुमचं कमी होणार आहे. तर आपण याला भाग्यश्री पातीलं वगैरे ठेवून आपण याला उकळून घेऊ. हा टाका याच्यामध्ये, मी चूल हो. पेटून घेते. बरं बरं. काय करतो मी, हा काढा आहे ना एकदम छान बनवतो. मी तुला एक काम सांगतो, ते कोणचं काम असणार आहे. हो. हे बघा आपण आणलेला आहे खलबत्ता, नाही का. आता काय करायचं आपल्याला, ह्या धण्याची ना चांगली पावडर बनवून घ्यायची. तर ती पावडर बनवण्यासाठी ना आपल्याला काय करायचं आहे, तर ही पावडर आहे ना मंडळी आपल्याला दररोज सकाळी 1 चमचा खायची आहे. ही पावडर कधी खायची आहे? आपलं जेवण झाल्याच्या नंतर खायची आहे. धना पावडर म्हणतो आपण याला. हो. हा उपाय झाला आपल्या पोटासाठी. याचा सुगंध किती छान सुटलाय. हो खूपच छान, मस्त सुगंध येऊ राहिला याचा. फक्त 3 प्रकारे याचा उपयोग करायचा आहे. आपण काय केलं, 1 ग्लासामध्ये 1 चमचा धने ठेवले, ते पोटाचे विकार दूर होणार. हा जो मी काढा बनवणार आहे ना, हा काढा आपल्या शरीरासाठी अमृत असणार आहे. तो नेमकं कसा, तुम्हाला गुडघेदुखी असू द्या, कंबरदुखी असू द्या, मनकेचे विकार असू द्या, लांबचं तुमची दूरदृष्टी असू द्या, पांढरे केस असू द्या, पांढरे केस चक्क काळे करणारा हा रामबाण उपाय आहे. कारण की ह्यामध्ये आहे ना अँटीऑक्सिडेंट भरपूर घटक आहेत. आता अँटीऑक्सिडेंट मी नेहमी तुम्हाला वारंवार का सांगत असतो, आपल्या शरीरासाठी अँटीऑक्सिडेंट हा घटक नेमकं का महत्त्वाचा आहे. हा एकमेव आपला घटक असा आहे शरीरामध्ये, तुम्हाला जर थंडी आली, ताप आली, तर नेमकं आपण आजारी का पडतो, आपल्याला सर्दी का होते, खोकला का होतो, आपण आजारी का बरं पडतो. आपलं आजारी पडण्याचं कारण असं, आपल्या शरीरातून अँटीऑक्सिडेंट घटक जेव्हा पूर्णपणे बाजूला होतो आपल्या शरीरातून, म्हणजे दूर होतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये नवीन आजार येत असतात. पण आपल्या शरीरामध्ये जर अँटीऑक्सिडेंट हा घटक नेहमी सक्रिय जर राहिला, तर तुम्हाला कुठलाच आजार येऊ शकत नाही. भाग्यश्रीने मस्त पावडर बनवली आणि हा आता आपल्याला काढा, 1 ग्लास पाणी घेतलेला आहे, उकळून आपल्याला अर्धा ग्लास बनवायचा आहे. बस 1-2 मिनिटातच खळखळ उकळण आपला काढा. हो. अशा पद्धतीने पावडर केली आपण. आणि तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतली ना तरी पण चालन. काय करा मंडळी, तुम्ही मिक्सरमध्ये जरी काढले ना धने, फक्त कमी गिअरवर काढा जा, म्हणजे धने गरम होणार नाही आणि त्याच्यातले जीवनसत्व नष्ट होणार नाही. आपला काढा पण छान असा मस्त खळखळ उकळतोय, कलर पण चेंज झालाय त्याचा. तुम्ही बघू शकता. आत्ताच आपण 5 मिनिटच झाले धने टाकून पाण्यामध्ये, आणि असेच जर रात्रभर भिजले तर किती छान भिजून जात असतील. मंडळी आपला काढा तयार झालेला आहे. ग्लासामध्ये आपण गाळून घेऊ. भाग्यश्री कसं काय कलर आला, एकच नंबर आलाय. हो खूप छान ना. तर बघू शकता आपले 3 आयुर्वेदिक रामबाण उपाय तयार झालेले आहेत. हा आपला काढा आहे, म्हणजे चहा, याला आम्ही चहा म्हणतो. आणि काय सांगू मंडळी, मी महिन्यातून आहे ना 7 ते 8 वेळेस हा काढा पित असतो. धण्याचं जर पाणी पिले, असा चहा जर पिले, तर आपल्या शरीरासाठी अतिउत्तम थंडावा देतं. बरोबर आहे ना. सकाळी उठल्याच्या नंतर आपलं जेव्हा जेवण होतं ना 10 वाजता 11 वाजता, किंवा तुम्ही नाश्ता केल्याच्या नंतर सुद्धा काय करायचं आहे, तुम्हाला ही 1 चमचा अशी पावडर खायची आहे. 1 चमचा पावडर तुम्ही बिंदास खात जा.
जेवण झाल्याच्या नंतर. तर आता ही पावडर सकाळी जेवल्याच्या नंतर आपल्याला 1 चमचा का खायची आहे आणि संध्याकाळी जेवल्याच्या नंतर सुद्धा 1 चमचा पावडर का खायची आहे. जेव्हा आपण अन्न खातो, कुठलंही अन्न खा तुम्ही, ते सुरुवातीला आपल्या अग्निजठरामध्ये जातं आणि ज्या माणसाची अग्निजठर जास्त लवकर तापत नाही किंवा अग्निजठरामध्ये काही प्रॉब्लेम असतात, तो माणूस वारंवार आजारी पडत असतो. पण ज्या कोणा व्यक्तीला आपलं शरीर व्यवस्थित ठेवायचं असेल, अग्निजठर व्यवस्थित ठेवायचं असेल, जर तुमचं अग्निजठर व्यवस्थित राहिलं तर तुम्हाला कुठलीही गोष्ट खाल्लेली पचल. तुम्ही किती प्रमाणामध्ये खा, काही खा, तुम्हाला ते पचणारच. त्यासाठी आपल्याला ही पावडर खायची आहे. 1 ग्लास पाणी घेतलं, 1 चमचा धने घेतले, रात्री भिजू ठेवायचे. सकाळी उठल्या उठल्या काय करायचं आपल्याला, मस्त उठायचं, दात घासायचे, बाथरूम वगैरे जायचं आणि उपाशी पोटी जेव्हा आपण चहा प्यायचा टाईम असतो ना, तेव्हा हे आपल्याला पाणी प्यायचं आहे. बघू शकता मी असे गाळून घेतो एका ग्लासामध्ये. मंडळी, मी 1 चमचा आहे ना धना पावडर खाल्ली, पण तोंडामध्ये इतकं काय गार पडलेलं आहे ना, अशी हवा जरी फुकली ना, थंड थंड हवा निघते तोंडामधून, थंड, इतका असा फायदा आहे. तर चला आता हे मस्त पाणी पिऊया आपण. एक एक घोट करून पाणी पिऊ शकता, 1 टाइम पाणी पिऊ शकता. हे धान्याचं पाणी जेव्हा आपल्या पोटामध्ये जातं ना, खरोखर आपलं पोट आहे ना स्वच्छ होतं, आपल्या पोटामध्ये थंडावा निर्माण होतो. आणि उन्हाळ्यामध्ये जर उष्णता होत असेल, पोटामध्ये भगभग होत असेल, जसा मी काल बेलाच्या पानाचा उपयोग सांगितला तुम्हाला, तशाच पद्धतीमध्ये हा उपयोग करायचा आहे. तुमचे पोटाचे विकार, अपचनता, पचनशक्ती सगळं वाढणार आणि पोटाचे विकार हे दूर होणारच. तर आता जो हा काढा आहे ना, याचा नेमकं फायदा काय. तुमचे तळपायाच्या बोटापासून डोक्यापर्यंत जेवढे शरीरामध्ये हाडं असतील, हाडामधील कॅल्शियम कमी पडलेलं असेल, हाडं ठणकत असतील, गुडघ्याच्या वाट्या, मणके दुखत असतील. आता भरपूर ताईंनी दादानी कमेंट केल्या बरं का, दादा टाचदुखीसाठी उपाय सांगा. जेवढे जॉईंट प्लेन आहेत ना आपले, हे कोपर, मनगटं, कंबर, असे माकड हाड, सगळं म्हणजे सगळं दूर होणार. असं जर तुम्ही गरम गरम आयुर्वेदिक काढा बनवल्यावर. पण हा आपल्याला गरम गरम काढा प्यायचा नाही, गरम चांगला उकळून घ्यायचा. आता बघू शकता 1 ग्लास पाणी होतं, मी फक्त अर्धा ग्लास बनवलेला आहे आणि मस्त थंड होऊन द्यायचा अर्धा तास. आणि सकाळी सकाळी आपल्याला हा काढा प्यायचा आहे. ह्या काढ्याला चांगलं थंड होऊन द्यायचं सकाळी सकाळी आणि चहाचं व्यसन सोडून द्या. चहाच्या ऐवजी तुम्ही 8 दिवस जरी हा काढा बनवला ना आपल्या धन्यापासून, तर तुमचा 10-11 दिवसात चहा कायमचा सुटूनच जाणार. तुम्ही मंडळी माझ्यावर विश्वास ठेवा आणि फक्त 1 हप्ता ट्राय करा, फक्त 1 हप्ता 7 दिवस. जर 8व्या दिवशी किंवा 11व्या दिवशी जर तुमचा चहा सुटला नाही ना, मग तुमच्या पांडुरंग दादाला काय जे नाव ठेवायचं असेल ना, तुम्ही बिंदास ठेवू शकता. फक्त 1 हप्ता प्या आणि आपला चहा कायमचा सोडवा. तर चला आपण टेस्ट बघूया. वा 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 भाग्यश्री, खूपच छान काढायची चव आहे. आता भरपूर ताई असतील, दादा असतील, तुम्ही उद्यापासून हा प्रयोग सुरू करा आणि परवाच्या व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून कळवा, दादा तुम्ही जे सांगता ना लाख सत्य आहे, लाख सत्य, आणि तुमचं एक एक वाक्य आमच्यासाठी लाख मोलाचं आहे. आता खरोखर तुम्ही सुद्धा पाहिजे होते माझ्या सोबत हा काढा पिण्यासाठी. तुम्हाला विश्वास नसता बसला, इतकी अप्रतिम चव आहे आणि मी तुम्हाला शब्द दिलेलाच आहे. थोडासा मला वेळ द्या, लवकरात लवकर मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे आणि कॉन्टॅक्ट एकदा नंबर दिला रे दिला, तुम्ही आयुर्वेदिक रानभाज्या खाण्यासाठी माझ्या गावामध्ये हाजीर होणारच. आणि भरपूर ताई आहे, दादा आहेत, इच्छुक आहे आमच्याकडे येण्यासाठी. सर्व आमच्या फॅमिलीला भेटण्याची त्यांची इच्छा आहे. तर चला मस्त हा काढा पिऊन घेतो, कारण की अप्रतिम चव आहे. खूप छान मंडळी, खूप म्हणजे खूप छान. तर चला आज भरपूर अशी पावडर खाल्ली, भरपूर असा काढा पिलो आणि भरपूर असे तुम्हाला लाख मोलाचे हे धन्याचे फायदे मी तुम्हाला सांगितलेले आहे. मंडळी मला केव्हा आनंद येईल, जेव्हा तुम्ही उद्या सकाळपासूनच ह्या धन्याची पावडर बनवाल, ह्या धन्याचा आयुर्वेदिक काढा बनवाल आणि हे धने जेव्हा एका ग्लासामध्ये रात्री भिजवून ठेवाल आणि सकाळी सकाळी जेव्हा उठून व्यवस्थित प्याल, तेव्हा तुमच्या शरीरामधून सर्व आजार दूर होणार आहे. आता आजचा व्हिडिओ बनवल्याच्या नंतर तुम्हाला ह्या धान्याचे फायदे आणि ह्या धान्याचा वापर कसा करायचा आहे तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलाच असेल. मी वारंवार तुम्हाला तेच सांगितलेलं आहे, ह्या धान्याचा वापर 3 पद्धतीमध्ये केला जातो. एक पोटासाठी, एक आपल्या हाडासाठी आणि आपल्या एक
अग्निजठरासाठी, वात पित्त कफ म्हणजे जे काही जेवढे आजार असतील, घातक टोटल जेवढे आजार असतील ना, हॉस्पिटलमध्ये सगळी जरी लिस्ट असेल ना आपल्या शरीरामध्ये कुठल्या कुठल्या आजाराची, ते सर्व आजार दूर होणारच आहे. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओला प्रत्येक ताईने प्रत्येक दादानी कमेंट करायचे आहे की एवढे लाख मोलाचे फायदे हे तुम्हाला माहीत होते, किंवा माझ्याकडून तुम्हाला या धान्याचे लाख मोलाचे फायदे तुम्हाला माहीत झालेले आहे. अहो ऐका ना हो. अजून एक सांगायचं राहिलं. बरं सांगू का? हो. अहो लवकरच आपली 2 लाख सबस्क्रायबर फॅमिली पूर्ण होणार आहे. तर मग काय करायचं? वा 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 मंडळी, भाग्यश्रीसाठी प्रथम टाळ्याच, कारण की गावची चव या यूट्यूब चॅनलवर लवकरच 2 लाख सबस्क्राईब पूर्ण होत आहे. म्हणजे बघा ना तुम्ही किती प्रेम केलेलं आहे आमच्यावर, माझ्यावर, भाग्यश्री व माझ्या सर्व फॅमिलीवर. भाग्यश्री, तुला आपल्या प्रेक्षकांचा भरपूर असा सपोर्ट आहे. हो. सांगू का हो? हो. तर लवकरच आपले 2 लाख सबस्क्रायबर फॅमिली गावची चव ह्या पूर्ण यूट्यूब होणार आहे. चॅनलवर पूर्ण होत आहे, नाही का? हो, पूर्ण होणार आहे. त्यासाठी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. असेच सपोर्ट करत राहा आम्हाला. भाग्यश्री- लवकर आपले 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजेत. भाग्यश्रीसाठी मंडळी खरोखर टाळ्या. भाग्यश्रीचा आनंद बघून मला खूप आनंद होतो. तुम्ही इतकं प्रेम केलेलं आहे गावची चव यूट्यूब चॅनलवर. आता 2 लाख सबस्क्रायबरचा टप्पा अवघ्या 4-5 दिवसात पूर्णच होणार आहे. हो. कस काय आनंद येतोय? इतक्या प्रेक्षकांचा, आपल्याच प्रेक्षकांचा आपल्याला सपोर्ट आहे, बरोबर का हो, नाही? आहे ना. आणि मंडळी, आज तुम्हाला एक तुमच्या दादांचं एक स्वप्न आहे. भाग्यश्रीच्या चेहऱ्यावरचं हसू असंच टिकून ठेवा. त्याचं कारण असं, भाग्यश्रीची व्हिडिओ बघत जा. भाग्यश्रीची जेवढे काय रेसिपी आहेत, रानभाज्यांची रेसिपी, त्या रानभाज्याच्या रेसिपीला लाईक करत जा आणि शेअर करत जा. म्हणजे भाग्यश्रीला असा सपोर्ट भेटतो, बरोबर का नाही? हो. आणि तुमच्या दादाला काय, तुमच्या दादांचा स्वभाव तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. आपलं सगळं काम सरळ सरळ असतं. आमच्या गावाकडं आहे ना, असंच जीवन जगतो आम्ही. तुमच्या दादावर आणि भाग्यश्री ताईवर असंच भरभरून प्रेम असू द्या. आमची साथ ही तुम्ही कधीच सोडू नका. कारण की मंडळी, आता बघू शकता, मला सांगण्यातच डोळ्यामध्ये पाणी येत आहे. तुम्ही इतकं भरभरून प्रेम केलेलं आहे ना. आपलं गावची चव या यूट्यूब चॅनलवर आहे ना 2 लाख फॅमिली सबस्क्रायबर पूर्ण होत आहे, नाही का? तर चला मंडळी, आज मी रजा घेतो, इथंच थांबतो. तुम्हाला ह्या आयुर्वेदिक धान्याचे फायदे, लाख मोलाचे फायदे तुम्हाला समजलेच असतील. आजचा जर तुम्हाला हा आपला आयुर्वेदिक काढा असेल, आयुर्वेदिक पावडर असेल धान्याची, हा व्हिडिओ कसा वाटला ना, नक्की कमेंट करून कळवा. आणि आपलं गावची चव यूट्यूब चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मंडळी, अशाच एखाद्या नवीन पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.